पण पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे आम्हाला मंत्री केलं नाही म्हणून लोकांनी निवडून दिलेले 3 नेते थेट नागपूरचं हिवाळी अधिवेशन सोडून आपापल्या गावी परतले। भाजपकडून 4 मंत्री झालेले नेते असे आहेत ज्यांनी जवळपास 1 दशकानंतर सत्तेत मंत्री म्हणून कमबॅक केलंय आणि मंत्रिपदाचा पत्ता कापला गेल्यानं नाराजीरावांच्या संख्येतही भर पडते। पाहूया। अनेक वर्षानंतर मंत्रिमंडळामध्ये परतलेल्या चेहऱ्यांमध्ये भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे। 2014 ला ऊर्जा मंत्री राहिलेल्या बावनकुळेंचं 2019 ला तिकीट कापण्यात आलं होतं। आता 1 दशकानंतर बावनकुळे सत्तेमध्ये मंत्री म्हणून परतले आहेत। पंकजा मुंडे ही 2014 ला फडणवीस सरकारमध्ये महिला बालविकास मंत्री होत्या। 2019 ला पराभवानंतर पुढे अनेक पदांनी त्यांना हुलकावणी दिली। यावेळी त्या सुद्धा 1 दशकानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून परतले आहेत। 2014 मध्ये पर्यटन मंत्री राहिलेले जयकुमार रावल हे सुद्धा 10 वर्षांनी पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत। 1995 मध्ये युती सरकारमध्ये शिवसेनेकडून पर्यटन मंत्री राहिलेले गणेश नाईक यांनी जवळपास 30 वर्षांनंतर सत्तेमध्ये मंत्री म्हणून पुनरागमन केलंय। मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की गणेश नाईकांना सत्तेमध्ये मंत्री करून भाजपनं शिंदेंना आव्हान दिल्याचं बोललं जाते। कारण शिंदे आणि नाईक यांचे राजकीय संबंध कधीच फार चांगले राहिले नाहीत। शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक मुद्द्यांवरून नाईकांनी जाहीरपणे त्यांचा विरोध केला होता। याआधी गणेश नाईक 3 वेळा ठाण्याचे पालकमंत्री राहिले आहेत। एकीकडे शिंदे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण हे भाजपचे एकमेव मंत्री होते। त्यांचा पत्ता कट करून भाजपनं शिंदेना शह देण्यासाठी गणेश नाईकांना बळ दिल्याची चर्चा आहे। भाजपनं सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजय गावित यांच्यासारख्या अनेकांना डच्चू देत नितेश राणे, आकाश फुंडकर, संजय सावकारे या नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदा मंत्री केलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांना डावलून नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून समावेश करण्यात आलाय। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा पत्ता कट होऊन प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि प्रकाश आंबेडकर यांना पहिल्यांदा सत्तेमध्ये मंत्रिपदाचा मान मिळालाय। टक्केवारीमध्ये पाहिल्यास 42.8% चेहरे हे नवीन आहेत, तर मंत्रिमंडळामध्ये 57.2% अनुभवी नेते आहेत। भाजपनं 8 नव्या चेहऱ्यांना मंत्री करत त्यापैकी 5 जणांना कॅबिनेट आणि 3 नेत्यांना राज्यमंत्री केलं। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 5 नव्या चेहऱ्यांमध्ये 3घांना कॅबिनेट तर 2घांना राज्यमंत्री करण्यात आलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा 5 नव्या चेहऱ्यांना संधी मिळून 4 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद नव्या लोकांना दिलं गेलं। विभागनिहाय बघितल्यास पश्चिम महाराष्ट्राचाच पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलबाला राहिलाय। भाजपनं 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शिंदेंच्या सेनेचे 2 असे एकूण 10 मंत्री पश्चिम महाराष्ट्राला मिळालेले आहेत। विदर्भामध्ये भाजपचे 5, अजित पवारांचे 1, शिंदेंचे 2 असे एकूण 8 मंत्री। उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचे 3, अजित पवारांचे 2, शिंदेंचे 2 असे एकूण मंत्री 7। मराठवाड्यामध्ये भाजपचे 3, अजित पवारांचे 2, शिंदेंचे 1 मंत्री असे मिळून 6। कोकणामध्ये भाजपचे 1, अजित पवारांचे 2, शिंदेंचे 3 मंत्री, कोकणातल्या एकूण मंत्र्यांची संख्या 6 आणि मुंबई MMRDA क्षेत्रामध्ये भाजपचे 3, शिंदेंचे 2 अशा 5 मंत्र्यांचा समावेश आहे। जिल्हानिहाय बघितलं तर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री नाही, तर उर्वरित 20 जिल्ह्यांमधून 42 मंत्री झाले आहेत। पुणे, सातारा आणि कोल्हापूर या फक्त 3च जिल्ह्यांमधून उपमुख्यमंत्र्यांसह 10 मंत्री आहेत। जळगाव, धुळे आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमधून 7 जणांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। सातारा या एकाच जिल्ह्यामध्ये 4, नागपूर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 आणि नगर, धुळे, परभणी, लातूर, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळालं आहे। सांगली, सोलापूर, पालघर, नंदुरबार, जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशिम,
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधून एकही मंत्री नाही. जातीय समीकरण बघितली तर भाजपमध्ये ओबीसी समुदायातून 6 कॅबिनेट 1 राज्यमंत्री, मराठा आणि मराठा कुणबी समुदायातून 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री, एससी आणि एसटी प्रवर्गातून प्रत्येक 1 कॅबिनेट मंत्री, जैन आणि राजपूत समुदायातून प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्री. शिंदेंच्या शिवसेनेमधून ओबीसी समुदायात 2 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री, मराठा आणि मराठा कुणबी समाजातून 5 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री, तर ब्राह्मण आणि एससी समुदायातून प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्री. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ओबीसी समुदायात 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री, 3 कॅबिनेट मंत्री मराठा समुदायातून, तर 1 कॅबिनेट मंत्री हा मुस्लिम आणि 1 कॅबिनेट मंत्री एसटी समुदायातून झालेला आहे. 4 महिला मंत्र्यांमध्ये पंकजा मुंडे, आदिती तटकरे या कॅबिनेट मंत्री, तर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या राज्यमंत्री बनल्या आहेत. 74 वर्षांचे भाजपचे गणेश नाईक हे सरकारमधले सर्वाधिक ज्येष्ठ मंत्री, तर 36 वर्षीय आदिती तटकरे या सर्वात तरुण मंत्री आहेत. अनेक शर्यतींमधल्या नेत्यांचा पत्ता कट झाल्यामुळे महायुतीमधल्या 3ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांचा पत्ता कट झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे पुन्हा एकदा मंत्री झाले नाहीत आणि शिंदेंच्या सेनेमध्ये तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना डच्चू देण्यात आलाय. माझी नाराजी नाही किंवा आपल्याला पक्षानं डावललेलं नाही असं म्हणतानाच भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उदाहरणानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही. मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे बीजेपीमध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही. काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळातनं ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात. जी ही जबाबदारी दिली ती पूर्ण शक्तीने पार केली. इंडिया टुडेच्या मंचावर माझा सत्कार केला बेस्ट फायनान्स मिनिस्टर. मी वनमंत्री झालो, 4 लिम्का रेकॉर्ड केले. मी सांस्कृतिक कार्यमंत्री झालो. आज जेव्हा शपथविधी होत होता तेव्हा मी ज्या गाण्याची निवड केली, ज्या गीताची निवड केली ते राज्यगीत वाजत होतं. असं काय घडलं की तुमचं नाव कापण्यात आलंय हे मलाही माहीत नाही. मी अननोन आहे. आता हे तर सर्व नंतर काळाच्या ओघामध्ये येईल पुढे. आज मला माहीत असण्याचं कारणच नाही, कारण मला सांगून माझं नाव थोडी कापलं. पण माझं नाव कापलं एवढंच मला माहिती आहे आणि त्याच्यानंतर मी विचारपूस करण्याची भानगडी केली नाही. इथे देवगिरीलाही मोठ्या संख्येने चंद्रपूरचे कार्यकर्ते आले होते. तीच घडामोड जी आहे ती आपल्या विरोधात गेली आहे. पार्टी अशा पद्धतीने राग काढते का कधी? मला सांगा, अरे ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो आपण त्यांना मंत्री करू शकतो आणि मी एका निष्ठावान कार्यकर्त्यासाठी गेलो म्हणून माझ्यावर राग काढतील? पक्ष असा संकुचित विचार कधीच करत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत, गुलाम नाही असं म्हणत यापुढच्या 2.5 वर्षामध्ये मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही अशा शब्दात शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जे काम करू शकतील, कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत, ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाही आहे. आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतला आहे. 2.5 वर्षाचं मंत्रिपद, जो काम करेल तो पुढे जाईल. एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिला, ऑडिट होणार आहे असं म्हणतात. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला वगैरे असा आहे ना, मग 5 वर्ष सत्तेत होते त्यांना नंतरचे 2.5 वर्ष दिले पाहिजे होते ना. जे काही सिनियर काही लोक होते, काही कर्तृत्ववान, मी असं म्हणत नाही कोणाला, कर्तृत्ववान जी काही माणसं होती सिनियर, अशा लोकांना घेतलं पाहिजे होतं. चला, पण एक महत्त्वाचा प्रश्न असेल, तुमच्यावर अन्याय झाला असं म्हणूया? नाही, माझ्यावर अन्याय बिन्याय काही नाही. मी त्या भुकेला नाही या पदाचा, फक्त चुकीची वागणूक झाली त्याच्याबद्दलचा माझा निषेध नक्की आहे. नंतर तुमचा नंबर लागेल असं वाटत मला घ्यायची इच्छाच नाही. 2.5 वर्षानंतर दिलं तरी मी मंत्रिपद घेणार नाही. इतकी नाराजी का? नाही घेणार, काय गरज नाही ना. मंत्री होऊन काय तुम्ही कामं करू शकता ना. मंत्री न झाल्यामुळे नाराज तानाजी सावंत नागपूर अधिवेशनाला न थांबता पुण्यामध्ये परतले.
माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासही त्यांनी नकार दिला. काल मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे तानाजी सावंत यांनी नागपुरामधून आपली बॅग भरली आणि थेट पुणे गाठलं. सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे. मात्र त्या अधिवेशनमध्ये न थांबता तानाजी सावंत हे त्यांच्या बालाजीनगर येथील त्यांच्या कार्यालयामध्ये सध्या थांबलेले आहेत. तरी त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे की तानाजी सावंत यांना अपेक्षा आहे की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल. नियती आणि निसर्ग यावर अपार श्रद्धा असणाऱ्या दीपक केसरकरांनी यावेळी सुद्धा अजून काहीतरी चांगलं घडण्याची योजना असेल अशी प्रतिक्रिया दिली. त्या 2 मंत्रिपद देण्यात आलेली आहे, पण तुमचं नाव त्याच्यामध्ये नाहीये. तुम्ही पण नाराज आहात का? बिलकुल नाही. मी तर नितेशजींचं कालच अभिनंदन केलेलं आहे. नाही, अशा पल्लवीत आहे, कारण पहिल्या दिवसापासूनच मंत्र्यांचं ऑडिट होणार आहे. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे आणि ॲफिडेव्हिट. मी ऑडिटमध्ये वगैरे विश्वास ठेवत नाही. मला स्वतःला मी किती काम केलेलं आहे ते माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे की जेवढं काम आम्ही करू शकलो ते पुढच्या येणाऱ्या मंत्र्यांनी पुढे न्यावं. ऑडिट केलं असतं तर आज माझं नाव पहिल्या नंबरला असायला पाहिजे होतं. असं काही नसतं. नाही, मला काही रिपोर्ट कार्ड वगैरे हे मला काही माहिती नाही. रिपोर्ट कार्डवर जर मंत्र्यांची निवड झाली असती तर वेगळी निवड दिसली असती आणि त्याच्यामुळे हे सगळं बोललं जातं. आणि ते बोलण्यामागे दुसरी एक उद्देश असा सुद्धा असतो की जे लोक मागे राहिलेत, खरं तर अनेक लोक जे एफिशियंट आहेत, मागे राहिलेले आहेत, त्यांना 2.5 वर्षानंतर संधी मिळेल. लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला मला आवडतं, कारण मी साहेबांचा भक्त आहे. प्रत्येक विस्तारावेळी आम्हाला खड्यासारखं बाजूला काढलं जातं अशी प्रतिक्रिया देणाऱ्या सदाभाऊ खोतांनी आपली जुनीच प्रतिक्रिया यावेळी दिली. गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत. त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते. उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. थोडे ॲग्रेसिव्ह आहेत. हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे. हे त्यांना निश्चितपणे सांगितलं. पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे. नाही, असं आहे की अभ्यासू लोकांनीच युवांवर बोलावं असं काही संकेत आहेत आणि म्हणून आम्ही ते संकेत आता पाळायचं मी आणि गोपीचंद पडळकरने ठरवलेलं आहे. पण हा उपरोधिक टोला भाजपलाच आहे असं म्हणावं? नाही, असं कसं. शेवटी आम्ही गावगाड्यातली माणसं, अडाणी माणसं, त्यामुळं अभ्यासू माणसं ह्याच्यावर बोलतील काय. गावगाड्याला EM काय कळतंय? त्याला गाया, म्हशी, शान, घाण असल्यातलं कळतं, त्याला यातलं कळत नाही. हे घटक पक्षांना विसरले आणि आम्हाने बांधावर बसवलं. ठीक आहे, आम्ही बसू बांधावर. बाबा तुम्ही पीक काढा, कापा, घेऊन जावा. आम्ही फक्त भांगलतो, नांगरतो, तेवढं तर काम आहे ते करतो आम्ही प्रामाणिकपणाने. मंत्रिपदासाठी इच्छुक रवी राणा सुद्धा अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे. कालच्या यादीमध्ये त्यांचं नाव नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट अधिवेशन सोडून अमरावती गाठली. भाजपचे संजय कुटे यांचे समर्थक मंत्रिपद न मिळाल्यामुळे नागपूरला जाणार होते. मात्र कुटेंच्या समजुतीनंतर समर्थकांनी निर्णय मागे घेतला. रामदास आठवले यांनी महाराष्ट्रामध्ये रिपाईला एकही मंत्रिपद न दिल्यामुळे नाराजी वर्तवली आहे. तुर्तास मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप आणि पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीमध्ये इच्छुकांची नाराजी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.